तुम्हाला कोणतरी भेटायला होते, कोण भेटायला होते, काय फोन करून सांगा. नाही, आता महाराष्ट्राचे प्रवक्ते आमचे मित्र प्रमोद राठोड आलेत आणि ते म्हणतायत आणि त्यांनी अतुल सावेशी बोलणं करून दिलं माझं, अतुल साहेबाशी. पण आता उशीर झाला आहे. इतक्या दिवसांनी हे चाललं, एका दिवसात थोडी होत असतं. त्यांना पण माहीत होतं की असं होऊ शकतं. ते इझी घ्यायला लागले. आता काही नाही, आता मन पक्का झालेलं आहे. मी जर थांबलो तरी माझ्यासोबतचे लोक थांबणार नाही. कारण की आतापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. आता आम्हाला शिंदे गटाचं काम करावं लागतं आहे. हे वाईट वाटतं आहे. आणि शिंदे गटाचं काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार नाही. आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं आणि त्यांचेच हे काम करायचं, तर मग दुसरीकडे जाऊन काम करू शकतो ना. आणि आता नागरिकाला मतदाराला सुद्धा कळायला लागलं की भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यासाठी काम न करत असून ते शिंदे गटासाठी काम करते. आणि काम करून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला खुद्द समाधान केलं जात नाही किंवा त्यांच्या पाठीवर हात ठेवला जात नाही की तू चांगलं काम केलं. 95,000ची लीड, म्हणजे 95,000 मतदान पश्चिम विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान झालं आहे. आणि त्याच्यामध्ये ते स्थानिक आमदार म्हणते की हे आम्ही मोठा भाऊ आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राबते आहेत आणि राबल्यानंतर त्यांचे महाराष्ट्रामध्ये 7 खासदार निवडून येतात आणि ते मध्ये आम्ही मोठा भाऊ आहे. म्हणजे एवढं सुद्धा सौजन्य दाखवत नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळं आमचे लोक निवडून आलेत. एवढं जर म्हणले असते तरी आम्हाला बरं वाटलं असतं. पण त्यांचा ॲटिट्यूड असेल किंवा त्यांचा गर्व झाला की आमच्या याच्यामुळे झालं आहे. पण हे भारतीय जनता पार्टीचं यश आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता दुसऱ्याची वजी उचलायला रिकामे नाही. आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.